नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज परत पुन्हा मार्केटमध्ये एक क्रॅश ब्रेकडाऊन बघायला मिळाला, एक गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि त्याचं रिझन होतं परत पुन्हा IT. मागच्या वीकमध्ये सुद्धा IT स्टॉक्समुळे जवळपास 300-350 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी गेलेली. त्या IT स्टॉक्समध्ये AIला घेऊन थोडंसं फिअर आहे की AIमुळं बिझनेस मॉडेलच चेंज होईल आणि या कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीला मोठ्या पद्धतीने इम्पॅक्ट होईल. परिणामी इन्फोसिस आज परत पुन्हा 4%, TCS जवळपास 4% तुटला, IT इंडेक्स जवळपास 5% डाऊन राहिला आणि त्या अनुषंगानं आपली निफ्टीसुद्धा जवळपास 300 पॉईंट मायनस, सेन्सेक्स जवळपास 1100 पॉईंट मायनस जाऊन बंद झाला. बँक निफ्टी कमी प्रमाणात पडली, सावरण्याचा प्रयत्न केलेला. मोस्ट ऑफ द टाईम बँक निफ्टी पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये राहिलेली. मॉर्निंग सेशनमध्ये क्लोजिंगला किरकोळ खाली आली, एक 200 पॉईंट मायनसमध्ये बंद दिलं आहे. आज मार्केटमध्ये थोडासा डाऊनवर्ड मोमेंटम येईल हे काल US मार्केटची चाल बघताच लक्षात आलेलं, कारण डाव जवळपास 800 पॉईंट मायनसमध्ये गेलेलं, नॅसडॅक जवळपास 300 पॉईंट मायनसमध्ये गेलेलं आणि USमध्ये बऱ्यापैकी IT स्टॉक्समध्ये डिक्लायनिंग झालेली की AIला घेऊन जे फिअर आहे की पूर्ण इंडस्ट्री चेंज होईल आणि बिझनेस मॉडेल्स चेंज होतील, त्यामुळे जे व्हॅल्युएशन्स करेक्शन झालेलं, प्रॉफिटेबिलिटी कमी होईल या अनुषंगानं आणि त्याचाच प्रभाव आज आपल्याला IT इंडेक्सवर आणि परिणामी निफ्टीवर बघायला मिळाला आहे. त्यामुळे एक फ्रेश फिअर आहे. पण एवढ्या सगळ्या व्होलॅटिलिटीमध्ये आजसुद्धा निफ्टीनं जो आपला मागच्या वीकमध्ये आपण सपोर्ट टेस्ट केलेले 2 वेळा 25,350, तो आजसुद्धा टेस्ट केला. थोडासा ब्रेक झाला, 25,350च्या खाली गेला, पण सक्षमरित्या क्लोजिंग मात्र 25,400च्या अभाव दिले. म्हणजे 25,350 पूर्ण एक फ्लेक्झिबल अंतर आहे. 25,400 25च्या आसपास 70-75 पॉईंटची रिकव्हरी आणि लोपासून 100 पॉईंटची रिकव्हरी देऊन निफ्टीनं बंद दिलं आहे. ती एक थोडीशी जमेची बाजू आहे, पण अजून रिलाय आपण म्हणू शकत नाही की सपोर्ट घेतला आहे, कारण आज एकदा टेस्ट करून तो ब्रेक करून वर आला आहे. त्यामुळे थोडंसं उद्याची मुवमेंट बघणं गरजेचं आहे कशी, कारण आज जो आहे तो दिवस मंथली एक्सपायरीचा आहे. बऱ्यापैकी आर्बिट्राज पोझिशन चेंज होतात आणि अशा गॅपडाऊन मोमेंटममध्ये जर मार्केट खाली ओपन झालं तर पोझिशनला परत पुन्हा शॉर्ट साईडला रोलओव्हर होणंसुद्धा साशंकता असते. त्यामुळे सुद्धा थोडंसं मार्जिन कॉल्स ट्रिगरून प्रेशर येण्याची शक्यता असते आणि एक परिणामी त्याचाही आज इम्पॅक्ट असू शकतो मार्केटवर, जी एवढी डिक्लायनिंग दिलेली आहे. मग उद्या बघणं गरजेचं आहे. उद्या जर बॅक टू बॅक सेलिंग आलं, 25,350 ब्रेक झाला तर सेलिंग येऊ शकतं. अदरवाईज उद्या रिकव्हरीचे चान्सेस आले तर बघणं गरजेचं आहे की मार्केट कितपर्यंत रिकव्हरी दाखवते आणि IT स्टॉक्समध्ये कशा पद्धतीनं बाउन्स येतो, त्यानुसार आपली पुढची वाटचाल ठरेल. पण सध्या तरी थोडंसं कॉशियसली वेट करणं गरजेचं आहे, कारण आज एकदा निफ्टी एकदा का होईना 25,350 ब्रेक केलेला, क्लोजिंग लेवलला सावरला, एवढंच थोडीशी जमेची बाजू आहे. त्यामुळे ओव्हरऑल IT स्टॉक्समध्ये फिअर आहे. ग्लोबल ट्रेड वॉरीचं तर आहेच. US टेरिफ लावावं लागलं आहे. सुप्रीम कोर्टानं जसं ट्रम्प यांचं धोरण टेरिफचं कॅन्सल केलं आहे, रद्द केले, त्यानंतर ट्रम्प यांनी परत पुन्हा नव्यानं टेरिफ्स लावायला सुरू केले आणि बऱ्याच देशांना धमकीवजा स्टेटमेंटसुद्धा दिलेलं आहे की कोणी USचे टेरिफ्स बायपास करू शकत नाही अशा पद्धतीचं. त्यामुळे थोडीसं ग्लोबल अनसर्टिनिटी त्यामुळे सुद्धा मार्केट्समध्ये आहे. पण परिणामी ग्लोबल मार्केट्समध्ये इतकी पडझड झालेली नाही आहे, पण आपल्या इथं IT स्टॉक्सला घेऊन थोडीशी पडझड झालेली आहे. त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं वेट अँड वॉच आणि कॉशियस राहावं आहे आपण. आणखी एका दुसरा दिवस मार्केट थोडंसं बाउन्स घेते का बघूया. अदरवाईज जर ब्रेकडाऊन झाला तर 25,100पर्यंत किंवा 25,000पर्यंत निफ्टी खाली जाऊ शकतं जर 25,300-350 ब्रेक झाला तर. मग उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर आज मेजर सपोर्ट आहे 25,350. 25,350च्या खाली जर ट्रेड केला, मेंटेन राहिला, तर निफ्टी फर्दर लोअर लेवल 25,000पर्यंत निश्चित जाऊ शकते. 25,000 25,100पर्यंत निफ्टी कदाचित खाली जाऊ शकते. अदरवाईज 25,500 रेजिस्टन्स आहे. 25,500 क्रॉस केला तर 25,600पर्यंत निफ्टी परत पुन्हा रिकवर होऊ शकते, कारण आज 25,500च्या आसपास बऱ्याचदा निफ्टी रेंगाळत होती मॉर्निंग सेशनला. पण जसं 25,500 ब्रेक झाला दुपारच्या सत्रामध्ये 11:30-12 नंतर, त्यानंतरनं निफ्टीला चांगलीच डिक्लायनिंग 25,330पर्यंत आली आणि थोडंसं क्लोजिंगला रिकव्हरी 100 पॉईंटची बघायला मिळाली. त्यामुळे निफ्टीमध्ये 25,350 ब्रेक झाला तर फर्दर लोअर लेवल आपल्याला बघायला मिळतील. नवीन न्यू लो आणि नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो 25,000 25,100पर्यंत आहे. 25,500 क्लाइंब केला तर थोडंसं कवरिंग येऊ शकतं 25,600पर्यंत. या अनुषंगाने निफ्टीमध्ये ट्रेड करा. बँक निफ्टी सक्षमरित्या चांगलं 61,000च्यावर क्लोजिंग दिले एंटायर दिवसभर. मॉर्निंग सेशन तरी ॲटलिस्ट 30-40 पॉईंट पॉझिटिव्ह होता. त्यामुळे जर बँक निफ्टी 61,000च्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत 61,400 ते 500पर्यंत जाण्याचे चान्सेस बँक निफ्टीमध्ये आहेत.
61,000च्या खाली आलं तर थोडंसं बँक निफ्टी खाली येऊ शकते 60,700 ते 60,500पर्यंत. त्यामुळे बँक निफ्टीसाठी 61,000च्या खाली 60,700 पहिला सपोर्ट, त्याखाली 60,500 दुसरा सपोर्ट आहे. हे दोन्ही स्ट्रॉंग सपोर्ट आहेत. 61,000च्या वर जोपर्यंत मेंटेन आहे 61,500पर्यंत बँक निफ्टी निश्चित जाऊ शकते. या अनुषंगाने तुम्ही बँक निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 835 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2102 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 18 शेअर वाढले, त्या बाजूला 32 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, पण NSEमध्ये बऱ्यापैकी वाढणाऱ्या शेअर्सची संख्या 18 शेअर्स चांगले वाढलेले आहेत. सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज जसं IT सेक्टर जास्त पडले 5%, त्याच्या पाठोपाठ रिअल्टी सेक्टर पडले, कारण IT प्रोफेशनलच बऱ्यापैकी चांगले हाऊसिंग घेतात आणि त्यामुळे डिमांड असते IT सेक्टरकडून हाऊसिंग मार्केटला. त्यामुळे रिअल्टी सेक्टरसुद्धा IT सेक्टरसोबत ब्रेक झालं आहे, कारण बरेच जॉब जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर बँक्स आणि ऑटो सेक्टरमध्ये थोडी मंदी आलेली आहे. बाकी मेटल, एनर्जी, फार्मा आणि FMCG सेक्टर एक चांगलं पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले. ओव्हरऑल या सगळ्या चारी सेक्टरने मेटल, एनर्जी, फार्मा, FMCG निफ्टीला थोडंसं सावरण्यासाठी मदत केली आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स किरकोळ मायनस आहेत, 10-20 पॉईंट मायनस आहेत. डाव फ्युचर्स 50 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. जसं मगाशी म्हटलं की US मार्केट आणि युरोपमध्ये एवढी मोठी वदगड नाही आहे कालच्या फॉलनंतरनं, पण आपल्या मार्केटमध्ये IT स्टॉक्समुळं फॉल बघायला मिळाला. मंथली एक्सपायरी आहे त्यामुळे कदाचित असेल. त्यामुळे जर ग्लोबल मार्केट उद्या बऱ्यापैकी रिकवर झाले तर मला वाटतं निश्चित आपण एक रिकव्हरी देऊ शकतो. पण हायर लेवलला रेजिस्टन्स घेते का ते चेक करणं गरजेचं आहे. लोअर लेवलला 25,350 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तो प्रोटेक्ट होतो आहे का तोही बघणं गरजेचं आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.